प्रकरणी आता नृत्यांगना गौतमी पाटीलची प्रतिक्रिया समोर आली। हगवणे कुटुंबानं बैलजोडीसाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात गौतमी पाटीलनं डान्स केला होता। या व्हिडिओबाबत संबंध महाराष्ट्रात चर्चा असतानाच गौतमी पाटीलनं एबीपी माझाला प्रतिक्रिया दिली। वैष्णवी सोबत जे झालं ते अत्यंत दुर्दैवी आहे। न्यायव्यवस्थेवर विश्वास असून जो आरोपी असेल त्याला कडक शिक्षा व्हावी अशी मागणी तिनं केली आहे। गौतमी पाटील सध्या आपल्या सोबत आहे। नुकतीच एक घटना देखील घडली हगवणे कुटुंबियांबद्दल, वैष्णवी हगवणेबद्दल। जर आपण तू ऐकली असेल, बघितली असेल, हुंडा या अर्थात लग्नानंतर मुलीकडून तिचा छळ केला जातो, पैसे मागितले जातात, आई वडिलांकडून पैसे मागितले, हुंडा मागितला जातो। काय संदेश देईल? मुलींनी कशा पद्धतीने याच्याकडे बघायचंय आणि तू कसं बघते याच्याकडे? हे जे झालं हे खरंच खूप दुर्दैवी होतं। मला न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे आणि जो कोणी असेल याचा दोषी तर याला कडक शिक्षा व्हावी। राजेंद्र हगवणेंनी त्यांच्या गावी तुला एका कार्यक्रमासाठी आमंत्रण केलेलं होतं। त्यावेळी तू तिथं परफॉर्म करताना एका म्हणजे बैलजोडाच्या समोर तुला परफॉर्म करायला लावलं होतं। त्याचा व्हिडिओ देखील बरेचदा व्हायरल झालेला आहे। काय नेमकी ती घटना होती? त्याच्यानंतर तुला म्हणजे पैसे जे देणं होतं ते दिलेले आहेत का? कशा पद्धतीने तिथं ट्रीटमेंट तुला दिली गेली? मी एकच म्हणते, आता बरंच मला सगळे तेच विचारताय, पण मी एक सांगते, माझा आयोजकांशी संबंध नसतो दादा। मी गेली स्टेजवर की मी डायरेक्ट म्हणजे मी तिथं गेली की मी डायरेक्ट स्टेजवर गाण्याला असते। ते झालं, शो कार्यक्रम संपला की मी माझ्या गाडीत बसून निघून येते। जी माझी मॅनेजमेंट टीम आहे हे सर्व बघतात, माझा तिथं काहीही संबंध येत नाही। आणि कुठल्या 2-3 फोटो मोजके असले की मी ते तिथं देत असते आणि त्या कार्यक्रमातच देते। असं जे व्हिडिओ समोर येते, तू एका म्हणजे बैलजोडाच्या समोर नाचते, राजेंद्र हगवणेंनी तुला तेव्हा बोलवलेलं होतं, असं झालेली घटना? नाही म्हणजे तिथं तू बैलासमोर नाचली, तो व्हिडिओ व्हायरल होतोय। बरोबर, बैलासमोर नाचली हे आत्ताच नाही, हे मागं पण व्हायरल झालंय। गौतमी पाटील बैलासमोर नाचली हे मागचं प्रकरण आहे। हे आत्ता व्हिडिओ का व्हायरल व्हायला लागलेत की ह्या प्रकरणामुळे। हे प्रकरण मला माहित नव्हतं। मी ज्यावेळेस माझा व्हिडिओ पाहिला स्वतःचा, तेच बैलाचा तो व्हिडिओ मला काय वाटलं की एखाद्याने पोस्ट केलं असेल आणि तोच व्हायरल होत असणार आहे। मला असं वाटलं की मागची गोष्ट परत पुढं, पण नंतर ज्या वेळेस मला हे कळलं, मी हे सगळं ज्या वेळेस बघितलं त्यावेळेस मी पाहिलं, त्या मॅनेजमेंट टीम आमची त्यांनी हे सगळं पाहिलंय। आणि तो एक शो नाही की तुम्ही सगळे धरून बसतात, एक शो नाही, सगळे शो आमची मॅनेजमेंट टीमच बघत असते, त्याच्याशी माझा काहीही संबंध नसतो। ज्या पद्धतीने तू तिथं गेली, तुझ्या बरोबर वागणूक झाली, काय मी तिथं गेली, माझा कार्यक्रम झाला आणि मी तिथून निघून आले। मला तिथलं काही माहित नाही। माझा कार्यक्रम केला, मी निघाले, कार्यक्रम छान झाला, सगळं छान झालं, प्रेक्षक वर्ग होते, सगळ्यांनी एन्जॉय केलंय, डान्स छान झाले, सगळं छान झालंय, तिथं काही अडथळा नव्हता। कॅमेरामॅन राजेश बिडकर सह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे।